नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। मल्हार पाटील यांनी पाटोदा येथे झालेल्या प्रचार सभेत काही लोकांचे व्हिडिओ दाखवून खासदार ओमराजे निंबाळकर यांना उघडं पाडण्याचा प्रयत्न केला। काही दिवसांपूर्वी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एक व्हिडिओ दाखवत अर्चना पाटील यांच्या रॅलीत लोक 500 रुपये घेऊन येतात असा आरोप केला होता। त्याला मल्हार पाटील यांनी त्यांच्याच पद्धतीने उत्तर दिले। ज्यांचे व्हिडिओ खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दाखवले होते त्याच लोकांचे व्हिडिओ मल्हार पाटील यांनी प्रचार सभेत दाखवले आणि विरोधकांनी कसे 4000 रुपयांसाठी या लोकांना खोटं बोलायला लावलं हे सिद्ध केलं। तुम्ही मला सांगा, मी काहीतरी आरोप केला म्हणून आज मी त्या माणसाला शोधून काढलं। यांनी काय आरोप केला की पैसे देऊन भाड्याचे लोक आणले। प्रवीण, तुम्ही भाड्यानं आला? तुम्हाला मल्हार पाटलानं भाडं दिलं यायला? इथं बसलेल्या माझ्या मायबाप जनतेला मल्हार पाटलानं पैसे दिले की माझ्या आईच्या रॅलीसाठी या म्हणून ह्याचं बघा, हे बघा, हे व्हिडिओ आज केलाय, हे ऐका जरा। हे उघड, कसं उघडायचं? सभेमध्ये आरोप करतोय बचत गटाच्या महिलांना घेऊन आलेले होते आणि 500 रुपये त्यांना देऊन महिलांना इथं घेऊन आलेले आहेत। अशा पद्धतीचे असे बरेच महिला आहेत ते त्यांनी स्वतःहून सांगितले की आम्हाला 500 रुपये देऊन हे असं एका माणसाला आरोप करायला लावलं। आता तो काय बोलतोय ऐका। कोर्टामध्ये थांबलेलो होतो। बच्चू कडू केवळ नौटंकीसाठी आंदोलन करतात। कुठलाही मोठा नेता आला तर सिक्युरिटीनुसार त्याच्यासाठी मैदान द्यावं लागतं, अशी टीका रवी राणा यांनी बच्चू कडूंवर केली आहे। यावेळी त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी पवार गट आणि ठाकरे गटांच्या सभांसाठी मोठे नेते आले असता आम्ही सुद्धा परवानगी घेतलेली ठिकाणे स्वतःहून त्यांना दिली, अशी माहिती माध्यमांना दिली आहे। अमित शहाच्या ज्या सभा होणार आहे त्या मैदानाला देखील विरोध। आता मला सांगा की मला हे विचारायचं आहे, आज राहुल गांधीजी परतवाड्यामध्ये आहे, ते ग्राउंडसुद्धा आम्ही बुक केलं होतं, पण हाय प्रोफाईल नेता कोणी आला हाय सिक्युरिटीमध्ये तर त्यांच्या सिक्युरिटीप्रमाणे ते ग्राउंड त्यांना द्यावं लागते। आम्ही कुठल्याही प्रकारची कॉन्ट्रोवर्सी न करता काँग्रेसला ते ग्राउंड उपलब्ध करून दिलं, नाही तर आम्हीसुद्धा अशी नौटंकी छोटमोठ विरोध, छोटमोठं आंदोलन, स्वस्ती पब्लिसिटी आम्हालाही मिळाली असती, पण आम्ही त्याच्यात बंधात पडलो नाही। आम्हाला वाटते लोकशाहीमध्ये लोकशाही पद्धतीने लढलं पाहिजे, संविधानाचा आदर सन्मान केला पाहिजे आणि आपला जो अधिकार दिलाचा मतदानाचा त्या उद्देशानं आपण नेहमी प्रामाणिकते जनतेला काम केलं पाहिजे। त्याचबरोबर 2 दिवसाआधी आदरणीय शरद पवार साहेब आणि उद्धवजी ठाकरेंची सभा होती सांस्कृतिक भवनमध्ये, ते सुद्धा। काँग्रेस नेते राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ ते अमरावती आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात जाहीर सभा घेणार आहेत। सोलापूर मतदारसंघातील काँग्रेस इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी सभा घेणार आहेत। राहुल गांधींच्या महाराष्ट्र दौऱ्यातील सभांसाठी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठी तयारी केली आहे। जालना लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। काँग्रेस नेते माजी मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत डॉक्टर काळे यांनी उमेदवारी अर्ज भरला। काळेंच्या समर्थनासाठी लातूरहून अमित देशमुख आज चॉपरने जालन्यात दाखल झाले असून यावेळी अमित देशमुख यांच्या महाविकास आघाडीच्या वतीने स्वागत करण्यात आले। उदगीर राज्य उत्पादन शुल्क विभाग, उदगीर ग्रामीण पोलीस आणि वाढवणा पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करत हकनकवाडी डोंगर शेळकी तांडा येथील हातभट्टीवर काल छापा टाकला। सदर कारवाईत 6 आरोपींवर कारवाई करण्यात आली असून 150 लिटर हातभट्टी दारू, 2000 लिटर हातभट्टी बनवण्याचं रसायन आणि 9 लिटर देशी दारू असा एकूण 1,08,810 रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला आहे। अकोल्यात पतीनेच आपली पत्नी आणि 9 वर्षांच्या मुलीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। आरोपी मनीष म्हात्रे याला दारूचे व्यसन असल्याने 5 वर्षापूर्वी त्याची पत्नी लक्ष्मी ही आपल्या मुलीला घेऊन नांदेड येथे माहेरी राहायला गेली होती। 25 एप्रिल रोजी घरी लग्न असल्याने लक्ष्मी आणि माही या दोघींना बोलवण्यात आलं होतं, पण काल रात्री अचानक मनीष आणि लक्ष्मी यांच्यात वाद उफाळून आला आणि हे हत्याकांड घडले। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयित आरोपी मनीष म्हात्रे यास अटक केली आहे।
खालापूर तालुक्यातील वाणीवाली येथील केळकर कंपनीच्या गोडाऊनला भीषण आग लागली असून ही आग इतकी भीषण होती की तिला विझवण्यासाठी 12 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र कंपनीतील कच्चा माल पूर्णपणे जळून खाक झालाय. या भीषण आगीमुळे आजूबाजूच्या परिसरात धुराचे लोट पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. नाशिकमध्ये पुन्हा एकदा बसला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. या बसमध्ये 35 ते 40 प्रवासी होते. नाशिकच्या सटाणा तालुक्यातील खिरमणी फाट्यावर ही घटना घडली. बसला अचानक आग लागल्यानंतर बसमधील प्रवासी खाली उतरले, त्यामुळे होणारा अनर्थ टळला. सर्व प्रवासी बसमधून खाली उतरल्यानंतर या बसची आग वाढली. या घटनेने रस्त्यावर एकच खळबळ उडाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवपुण्यतिथी निमित्ताने हिरकणीवाडी रायगड रोपवे लोअर स्टेशन येथे हरिभक्तपरायण श्री पुरुषोत्तम महाराज मोरे यांच्या हस्ते रायगड रोपवेच्या 4थ्या ट्रॉलीचे लोकार्पण झालं. किल्ला रायगडावर जाण्यासाठी अत्यंत कमी वेळेचा आणि सोपा असा मार्ग असलेला रायगड रोपवे गेली 20 वर्ष शिवप्रेमी आणि पर्यटकांची रायगडावर जाण्या येण्याची उत्तम सुविधा पुरवत आहे. गडावरील गर्दी पाहता सध्या अस्तित्वात असलेला रोपवे कमी पडू लागल्याने श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि मलेनियम प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने आज 4थ्या ट्रॉलीचे लोकार्पण झालंय. नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी राष्ट्रप्रथम परिवाराने तब्बल 1 किलोमीटर लांब कागदावर चित्र काढून विश्वविक्रम केला. या उपक्रमात 600हून अधिक मुले, तरुण, ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. विशेष म्हणजे 3 वर्षांच्या मुलापासून तर 71 वर्षांच्या आजींनी हे चित्र काढून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली. यावेळी काही मुले बाबासाहेबांच्या वेशभूषेत आले होते. वेळ झाली या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अँड कट. धन्यवाद.